6 कोटी रुपयाची इमारत असेल ते बांधकाम करून देऊ म्हणे आणि 10ला तात्काळ आम्ही मंजुरी देऊ असं सुद्धा होतं. आणि इकलाच जमिनीचे जे पट्टे आहेत अशा प्रकारे अजून सुद्धा आता शाळा सुरूच आहे. आणि जर शाळा या शाळेला जर समजा त्याचा बेस मिळालं पाहिजे हे सुद्धा झालेलं नाही. इथे मागण्या माझ्या पट्टे देण्यात यावी फाशेपारधी समाजाला, घरकुल त्यांना सरसकट देण्यात यावी. पुन्हा नाही उघड्यावर नाही, आम्ही अजून पुन्हा लोकवर्गणीच्या माध्यमातून लोकांकडून जमवले पैसे. आणि हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला तर या समाजामधले जे छोटे आणि स्वतंत्र मिळालं पण फाशेपारधी समाजाला अजूनपर्यंत स्वतंत्र नाही. हे दैवतासारखे आहे आमच्यासाठी. त्यासाठी आम्हाला हेच मागण्या 7-8 जे मागण्या आहे निवेदनामध्ये हे मागण्या तोपर्यंत आम्हाला 2 ते 3 वाजता डिप्टी सीएम साहेब येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजाचे हे विद्यार्थी आहे ज्यांनी नागपूरच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानासमोर शाळा भरवलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. जर का आपण बघितलं त्यांचे पालक देखील इथे आलेले आहे आणि समृद्धी महामार्गामध्ये त्यांची शाळा गेलेली होती. त्या शाळेला घेऊन त्यांच्या काही प्रश्न होते, ते प्रश्न घेऊन ते इथे आलेले आहे. मतीन आहे, आपण त्यांना विचारूया. मतीनजी, काय मागणी आणि इथे नेमकं शाळा भरवण्याचं कारण काय? हे जे आहे ना हे अनाथ बेसारा मुलं आहे ज्याचे आईवडील लाईफ सजेमध्ये मरण पावलेले, कोणाकोणाचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले. हे जे GR काढला होता मुख्य शाळेचं काय झालं ते सांगा. शाळा जे होती हे शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झाली आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये इमारती गेल्या, काही वाचनालय गेली, काही एक म्हणजे विहीर गेली पाण्याची. असं संपूर्ण गेल्यानंतर ते दखल मीडियावाल्यांनी घेतली होती माझी. आणि ते दखल घेतल्यानंतर मीडियावाल्यांनी दखल घेतल्याबरोबर ते CM साहेब असताना ते त्याच्या कानामध्ये पडली. आणि मग ते CM असताना माझ्यासोबत 1 तास चर्चा केली. आणि 1 तास चर्चा केल्यानंतर साहेबांनी एकदम पॉझिटिव्ह निर्णय घेतले का बा तुम्हाला 10 एकर जे जमीन आहे त्यांना पुनर्वसन करण्याचं आणि बांधकाम करण्याचं मी हे करणार आहे. आणि 3 शिक्षकाचा जो GR आहे अनट्रेन शिक्षकाचा GR तो सुद्धा आम्ही करून देणार आहे. आणि 6 कोटी रुपयाचं जे हे आहे बांधकामसाठी सुद्धा निधी देणार आहे. आणि इकलाच जमिनीचे जे पट्टे आहे ते सुद्धा देणार आहे, घरकुल सुद्धा देणार आहे. अशा पद्धतीचे जे फायला आहे ते अजूनपर्यंत पडलेले आहे. आता मग आंदोलन करण्याचं कारण काय? आता आंदोलन करण्याचं कारण असं आहे का फाईल गतीमध्ये हे नाही, कारण 4 वर्ष झाले अजूनपर्यंत फाईल तिथंच पडलेले आहे. मी अनेक वेळा हेलपाटे केले, अनेक वेळा मी एरधारे केले. तर या मुलांच्या शाळेचं काय स्थिती आहे आता मी तिथे माझ्या मोठ्या काकाने 2 एकर 2.5 एकर जमीन दिलेली आहे. तिथे मी बांधकाम केलं, कारण लोकवर्गणीच्या माध्यमातून पुन्हा लोकांकडून विनंती वजा केली. 1 रुपयापासून तर लोकांनी वीट माती हे सगळी दिली. त्या अनुषंगाने एक इमारतसुद्धा उभी केली. आणि ते इमारतसुद्धा आहे तर ते 10 एकर जी जागा देणं कबूल केलेली आहे त्याच जागेवर आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय शाळेमध्ये शिक्षक आहे, पण त्या 3 शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो लय महत्त्वाचा आहे. कारण बोलीभाषेच्या आधारावर हे वाघरी बोलीभाषा आहे यांची. आणि या वाघरी बोलीभाषेमधून मराठी ट्रान्सलेशन करतात. त्या अनुषंगाने या शिक्षकाला जर समजा हे GR प्रमाणे बेस जर चालू केला तर अजून उत्साहित आम्ही ते शिक्षक काम करू शकते. अशाच पद्धतीचं जे फडणवीस साहेबांनी जे निर्णय घेतलेले होते त्याला चालना मिळावी यासाठीच आम्ही देवगिरीच्या समोर शाळा भरवलेली आहे. म्हणजे तुमच्या ज्या मागण्या होत्या याकडे शासनाचं लक्ष वेधावं यासाठीचा तुमचा उपक्रम किंवा हे आंदोलन आहे. हो, आणि यासाठीच लक्ष वेधलं पाहिजे का बा फडणवीस साहेब आम्हाला संवेदनशीलतेतले ते CM होते, आता सुद्धा ते डिप्टी CM आहे. आणि म्हणून त्यांनी जर ठरवलं तर हे फायला 8 दिवसामध्ये निकाली काढू शकतात हे आम्हाला माहीत आहे. कुठेतरी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी फासेपारधी समाजाने ही शाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या बंगल्यासमोर भरवलेली आहे. आज देवेंद्र फडणवीस हे नागपूरला येणार आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मागण्यांची दखल होईल आणि ते यावर काहीतरी निर्णय घेईल, तोडगा काढेल असं या आंदोलकांना वाटत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.